आपलं सरकार शेतकऱ्याला लायकीच नाही. हे सरकार व्यवसाय, व्यापारी, उद्योग, शिक्षक ह्या लायकी सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्याला लायकीच नाही. मनोवृत्तीच्या लोकांनी गोमूत्रानं धुवून चंद्रभागेच्या पाण्यातनं तिला साफ केलं या. ही वृत्ती कुठली आहे? शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं होतं ना की त्या रोहित दादाच्या एकट्या त्या शरद पवारासाठी या सुळेसाठी. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्यासाठी आंदोलन केलं. तो करणारा बी एक का आता आम्हाला तोंडाला थोडं घाण येतं या. करणारा बी तो शेतकरीच आहे. त्याच्या बाप दादापासून या भारत बलके वसंत दादा काळेपासून सगळ्याचा गु खाल्लेला माणूस आहे तो. ठिकाणी ती तोंड घालतो या. कुत्रा त्याला घरात बायको आण देत नाही. मला माहिती आहे, मी सकाळ त्याचा हा घरात बायको आण देत नाही वेळेवर. पण तालुक्यात सगळे गावात तर नसवलं पूर्ण गाव. ईश्वर वटार त्याचं गाव आहे, माझं बी गाव आहे. त्या गावातलं पूर्ण राजकारण त्यांना नासवलेलं आहे त्या माणसानं. तसा हा तालुका सुद्धा नासवाय नादा लागला. आपला 11 आमदार आहेत. त्यातनं हे आम्ही एक शेतकरी म्हणून ह्या अभित पाटलाच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला आलोय. का तर 11 आमदारात आज तहसीलवर मोर्चा घेणारा हा अभित पाटील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून आहे. पालकमंत्र्याला माझी कळकळी विनंती आहे, एक शेतकरी संघटनेचा मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही जबाबदार नागरिक आहे. तुम्ही निवडणुकीला ही नगरसेवक जायला त्याच्या घरी गाठी बिठी घ्यायला एवढं करताय ही ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्याचा. दर्शक नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थोड्याच वेळापूर्वी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजितआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांसाठी वीज कपात केली जाते या संदर्भात या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी केलं होतं. अनेक शेतकरी वर्ग या ठिकाणी जमा झाला होता. सध्याला शेतकऱ्याची परिस्थिती बघता लोड शेडिंगमुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे लाईट कपात केली जाते. शेतकऱ्याला सिंगल फीज देखील घरामध्ये लाईट न मिळाल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी नाराज आहे. अनेक लोक आपल्या सोबत आहेत, त्यांची काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया, एवढं मोठं आंदोलन झालं या ठिकाणी? वास्तविक पाहता नदीकडचा भाग 2 तास लाईट होत. पाणी आहे आपल्याकडे? पाणी आहे की, पण लाईटच नाही. काय करणार? पाणी काय आंघोळ करणार का उचलून? 2-2 किलोमीटर पाईपलाईन आहे. पाईपलाईन बाहेर निघाय तासभर लाईट लागतात. 2 तास आहेत, त्यात बी 8 वेळा लाईट गेली. आता चालवलं मी माझं म्हातार बारा धरते, 8 वेळा लाईट गेली. पाणी धरायचं कसं? 2 सरे सुद्धा होत नाही तेव्हा. ऊस जागवायचा कसा? कोणा जबाबदार करता याला? प्रशासन जबाबदार वाटतंय का कोण वाटलं? हे पालकमंत्री, मुजोर पालकमंत्री, मुख्यमंत्री निकज राव एक मंत्री. आता काल तुम्ही बघताय ते आमदारकी निवडणुकीला किती रस घेतला त्यांनी. ह्या घ्या ना शेतकरी या प्रश्नासाठी, लाईटीसाठी. पालकमंत्र्याला माझी कळकळी विनंती आहे, एक शेतकरी संघटनेचा मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही जबाबदार नागरिक आहे. तुम्ही निवडणुकीला ही नगरसेवक जायला त्याच्या घरी गाठी बिठी घ्यायला एवढं करताय ही ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्याचा. पालकमंत्र्यांच्या कधी भाषणामध्ये सोलापूरच्या एखादा लाईट प्रश्न किंवा शेतकरी प्रश्न कधी ऐकलाय, मांडलाय? नाही हो, त्यांना इलेक्शनात जास्त रस आहे. एखादा नगरसेवक फोडायला, एखादा आमदारला हे करायला, त्यात बघा तुम्ही त्यांचा किती रस आहे. शेतकऱ्यापासून रस नाही पालकमंत्र्यांना. मला एवढंच म्हणायचं आहे की 11 आमदार आहेत. त्यातनं हे आम्ही एक शेतकरी म्हणून या अभित पाटलाच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला आलोय. का तर 11 आमदारात आज तहसीलवर मोर्चा घेणारा हा अभित पाटील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून आहे. पण आम्हाला गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांसोबत मिटिंगला दिसले बऱ्याच वेळा. नाही, मान्य आहे तुम्ही, मान्य आहे. कारखान्या प्रश्नासाठी ती बिचारा बांधला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यासाठी लढते ना, त्यासाठी आलं पाहिजे ना. लढणारा एक माणूस नाही की राव, लढणारा माणूस नाही. रोहित पवारांचं आंदोलन पंढरपूर मोठं झालं, त्याला न्याय देऊन असं देखील सांगितलं होतं. सोमवारी मंगळवारी मिटिंग होईल, अशी कोणती देखील मिटिंग त्या ठिकाणी झाली नाही. त्यांना आमदार पळवण्यात, नगरसेवक गोव्याला फिरवण्यातच रस आहे. त्याच्यामुळे मिटिंगला टाइमच मिळाला नाही पालकमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला. सरकार शेतकऱ्या विरोधात आहे. सरकार शेतकऱ्या विरोधात. काय तरुण पोरं काय म्हणते, काय चाललंय सरकारचं, शेतकऱ्याचं काय चाललंय का? शेतकऱ्याला पूर्णपणे न्याय देण्याचं काम करत नाही. कारण सगळा अन्याय चालू आहे. कारण आज हातातोंडाला आलेली पिकं ही जळायला लागली पाण्याअभावी. 2 तास लाईट आहे, त्यामध्ये रानात पाणी निघण्यातच 1 तास जातोय. 1 तासात काय भरणं होणार आहे? पूर्ण ऊन अजून भरपूर आहे. पावसानं जर ओढ दिलेलीच आहे, पण ही शेतकऱ्याला पूर्णपणे अन्याय करत आहे सरकार. लाईट सुरळीत देऊन शेतकऱ्याला सहकार्य करावी ही भूमिका आहे. लाईट सुरळीत देऊन शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. काय प्रतिक्रिया, एवढं मोठं आंदोलन झाले, काय चालू शेतकऱ्याची अवस्था? आता कसं आहे माहिती, नदीकाठला 2 तास लाईट आहे आणि नदीकाठच्या शेजारी जे बोर विहीर आहे त्याची लाईट पूर्ण बंद केली, 2 तास केली. पण त्या विहिरीवाल्यांनी, बोरवाल्यांनी काय केलं ह्यासाठी? त्याला सुद्धा लाईट ही देऊ शकत नाही. अशी मोठी अडचण आहे. त्या करता प्रतिक्रिया लोकांच्या बघायला मिळते. घरामध्ये लाईट आहे व्यवस्थित? एकदम कमी आहे. म्हणजे ते पंख सुद्धा फिरत नाहीत अशी अवस्था. कारण एकदम म्हणजे एकतर उन्हाळ्यासारखं ऊन आहे
आणि लाईट एकदम कमी आणि घरात काय झाडाखाली बसा येईल पण शेतीची पिकं जे आहे ते ऊस जाळायला लागले ते त्यासाठी कमीत कमी एक 6-7 तास लाईट पाहिजे कारण 2च तास लाईट आहे आणि 2 तासात तर काय एक 4-5 गुंठ सुद्धा पाणी कारण वाळलेत येत राहणार आणि वारं सुटतं एकदम उन्हाळ्यासारखं ऊन आहे त्यामुळे 2 तासात काही होत नाही 5-6 तास लाईट असेल तर चालू पिकं आता पुढल्या वर्षी राहिलं पण चालू जाणार ऊस तर वाचतेल जर लाईट वाढवली तर पण आता चालूला जी पिकं आहे ती पिकं गेल्या वर्षीची आहे ती पिकं तर कमीत कमी कारखान्याला जर लाईट दिली तर कारखान्याला ऊस जाते शेतकरी तर जगू शकतोय काय चाललंय काय शेतकरी वरणालाय सरकार तिकडे निवांत आहे कसं करायचं शेतकऱ्याबद्दल आज जे अभिजित आबा पाटलांनी जे आंदोलन केलं वीज महावितरणसाठी ते चांगल्यापैकीच आहे वीज महावितरण ही जी काय करायला लागली सगळा मनमानी कारभार करते ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा भेदभाव करते ग्रामीण भागाला तुच्छ समजून त्यांचा 5 तासाचा वीज पुरवठा असताना 2 तास आणि 1.5 तासाच्या वर त्याला वीज पुरवठा होत नाही आणि जे नेमका वीज पुरवठा खंडित केला जातोय तो शेतकऱ्याच्या कामाच्या वेळेला जसं जनावरांची कुटी करायची आहे धारा काढायची त्याची झाडलोट करायची आहे अशा वेळेला लाईट खंडित केली जाते ह्याचा अर्थ महावितरण ही शेतकऱ्याबरोबर भेदभाव करते आणि खूप आव्हानानं वागतंय ह्याच्याबद्दल बिलकुल आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि महावितरणला बिलकुल याच्यावर जागाच केलं पाहिजे चांगलं जागा केलं पाहिजे असं साधन आहे बोलून नाही चांगलं जागा केलं पाहिजे मुख्यमंत्री आता कसं बोलू मी आहे माझी सैनिक असताना माझी भावना वेगळी आहे मुख्यमंत्री हे त्याच्या काय त्या मनोवृत्तीमुळे महाराष्ट्र राजकारण असंच पेटत चाललेलं आहे मुख्यमंत्र्याचीच मनोवृत्ती अशी आहे मनोवादी मनोवादी मुख्यमंत्री असल्यामुळे या सामान्य जनतेचा गळचेपी व्हायला लागली ह्या मुख्यमंत्र्याच्यामुळेच त्याला जनतेला जो त्रास होतो त्याला दिसत नाही त्याला बाकीचं जे शेतकऱ्याचा हाल होत आहे ती त्याला दिसत नाही त्याला फक्त दिसतंय काय त्याच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठं गावतो त्याला कसा सोडवायचा त्याला कसा बाहेर काढायचा त्याला वाचवायचा कसा एवढं मुख्यमंत्र्याला चांगलं समजतंय आपले पालकमंत्री लक्ष नाही सोलापूरवर पालकमंत्री आता ती सगळी सारखी एकाच माळाला येतो पालकमंत्री जरी केलं तरी त्यानं त्याच्याच सल्ल्यानं करणार ना पालकमंत्र्यात जर कुठचं गुण चांगला आहे हे सांगा आम्हाला तुम्ही तो कुठल्या त्याचा मागचा इतिहास काढा ना जरा त्यानं काय काय गुण काय उधळलेलं आहे ते हे माहित नाही का जनतेला सगळं माहिती पडलंय ना पण कसं आहे जनतेचा आवाज पोचत नाही जनतेच्या आवाजाबद्दल विचार होत नाही सरकारचा सरकार सगळी मनमानी करतंय आणि सामान्य जनतेची गळचेपी करतंय आता बाकीचं राहू द्या बाकीचं माझा एक मुद्दा आहे जरा थोडस वर आहे की काल परवा रोहित दादांनी जी शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीच्या विषयावरून आंदोलन केलं होतं 3-4 दिवस अन्नत्याग करून आंदोलन केलं त्या ते गिरीश महाजन त्यांचे संकटमोचक कोण आले होते आश्वासन देऊन गेले इथं पण त्या आंदोलन स्थळाची जागा ह्या पंढरपूर तालुक्यातल्या काय मनोवृत्ती समजते कोण आहे ती मनोवृत्तीच्या लोकांनी गोमूत्रानं धुवून चंद्रभागेच्या पाण्यातनं तिला साफ केलं ही वृत्ती कुठली आहे ह्या वृत्ती विरोधात कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल एक वेळ आम्ही आंदोलन उचलणार आहे आंदोलन करणार आहे आणि ती ज्यानं जी कारवाई केली त्या करणाऱ्याला ताबडतोब कायदेशीर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं होतं ना की त्या रोहित दादाच्या एकट्या त्या शरद पवारांसाठी या सुळेसाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्यासाठी आंदोलन केलं तो करणारा बी एक का आता आम्हाला तोंडाला थोडं घाण येतं करणारा बी तो मरीज आहे त्याच्या बाप दादापासून या भारत बालके वसंत दादा काळ्यापासून सगळ्याचा गू खाल्लेला माणूस आहे तो पण तोच आज माणूस ह्या राष्ट्रवादीच्या विरोधात या बाकीच्या जनता पक्ष धरून त्याला वाचवणारी आहे ती इथली मनोवृत्ती जी तालुक्यातली मनोवृत्ती आहे ती त्याला हाताखाली धरून या त्याला पाठीशी घालून वाचवत देते आणि त्याला इथं लयच का गवगवा चाललाय प्रत्येक ठिकाणी ती तोंड घालतो या कुत्रा त्याला घरात बायको आण देत नाही मला माहिती आहे मी सकाळी त्याचा घरात बायको आण देत नाही वेळेवर पण तालुक्यात सगळे
गावात तर नसवलं पूर्ण गाव. ईश्वर वटार त्याचं गाव आहे, माझं बी गाव आहे. त्या गावातलं पूर्ण राजकारण त्यांना नासवलेलं आहे त्या माणसानं. तसा हा तालुका सुद्धा नासवाय नादा लागलाय. तर आता माझं म्हणणं एकच आहे, त्याला कोण आधार देणार असतील ती बघू नंतर. त्या आंदोलन स्थळाला ज्यांना तिने धुतलं, त्या धुण्याच्या त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई जर कायद्यानं होत नसेल तर एक वेळ शेतकऱ्यांनी आंदोलन करून त्या रस्त्यावर बदलून काढला पाहिजे, नागडा करून फिरवला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्याला म्हणजे शेतकरी थट्टा केल्यासारखी शेतकऱ्याची थटाल नाही, त्याने शेतकऱ्याला त्यानं बिलकुल ह्याच्यात केलंय. आंदोलन स्थळ धुतो म्हणजे कोण आहे हो? शेतकरी काय बटीक होता? कुठल्या समाजाचा शेतकरी होता तो? पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी त्या ठिकाणी आलेला होता. महाराष्ट्रातला, एकटा तालुक्यातला नव्हता. हा, तो एकटा तालुक्यातला आहे. इथं तुला कोणतरी आधार देतोय, त्या आधाराखाली तू असली वृत्ती करतोस, ह्याचा अर्थ तू मनोवृत्तीचा माणूस आहे. तुला इथं बसाड जी ती बाकीच्या ब्रिटिश काळात ती चालत होत ना, ती आज तू ह्या इतर ठिकाणी चालला. तू बी एक धनगरच, हा, पण तुला मनोवृत्तीची रोहित दादा मराठ्याचा माणूस, या तिथं शेतकरी बसलेला पूर्ण महाराष्ट्राचा मराठाचा, ते आंदोलन शेतकऱ्यासाठी होतं. तुझा आई बाप खानदान सगळं शेतकरी आहे, तू सुद्धा शेतकरीच आहे. हा, उद्या जर शेतकरी रोहित दादांना आंदोलन केलं आणि ते आंदोलन यशस्वी झालं, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली, दिली, तू घेणार नाही का ती कर्जमाफी? तुझा सगळं खानदान शेतकरी आहे. खानदानीच्या सगळ्या एका पोटातल्या बी बाळाचं बी त्याच्या नावावर शेत उतार आहे, त्याच्यावर तू कर्जमाफी घेणार नाही का? ही प्रतिक्रिया बघायला मिळते काल झालेल्या आंदोलनामुळे. आता इथं अभिजित पाटलांनी मोठं आंदोलन या ठिकाणी केलं होतं, शेतकऱ्यांसाठी आंदोलन होतं. या ठिकाणी कुठल्या पक्षाचं या ठिकाणी कोणता झेंडा नव्हता, पण हे आंदोलन इथल्या स्थायिक लोकांनी, आमदारांनी देखील, म्हणजे समाधान दादा त्यांनी देखील अशा पद्धतीचं आंदोलन करायला पाहिजे, सरकारला भांडायला पाहिजे. जरूर होते करणं त्यांनी. पहिल्यांदा तुमच्या न्यूजचं मी अभिनंदन करतो, कारण हा शेतकऱ्याची व्यथा तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचवतात. पण आता शेतकऱ्याचा जे हा प्रश्न आहे फार गंभीर आहे लाईटीमुळे. आता आम्ही जवळजवळ 14 महिने, 12 महिने, 10 महिने ऊसाची जोपासना जी केलेली आहे पिकाची, ते अक्षरशः त्या ह्या महिन्यात जर पिकं जळून गेले तर शेतकरी हा उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यावर जर सरकारनं नाही लक्ष दिलं, डोळे जागपणा केला, तर शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्याला नुसतं शासनानं पोशिंदा म्हणून चालणार नाही. आणि आज जे काय अभिजित पाटलांनी मोर्चा काढला, त्या अभिजित आबांचं आम्ही अभिनंदनच करणार, कारण शेतकऱ्याचा नेता म्हणून तो इथं रस्त्यावर उतरतो. पण असाच नेता आम्हाला हवा आहे आणि ह्याच्या पाठीमागं आम्ही उभा राहू शकतो शेतकरी म्हणूनच. तर या प्रतिक्रिया संपूर्ण या आंदोलनकर्त्या ठिकाणी बघायला मिळत्या. कुठं आला तुम्ही? धर्मगाव तलाव, मंगळवार तलाव, मंगळ तालुका. तिथं पण अशीच अवस्था आहे. तिथे असंच अवसर आहे. येत नाही. लाईट 8 तास म्हणते ते, त्यातनं 4 तासावर लाईट आलेली सध्या. अजून बी कमी होणार आहे लाईट. आमदार साहेब काय करतात मंगळ? आमदार साहेब त्याच काय सांगता येत नाही, होय म्हणते त्यांनी सोडून देते. पण कसं आहे, आज 2014 साली कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी केली, कोरोना काळ 2-2 लाख रुपये माफ केले. ह्याने अटींना घाला पाहिजे होत्या. पण अजून काय ते पुन्हा काय झालं, अजितदादा तिकडे निसटल्यामुळं जे रेग्युलर कर्ज भरतंय त्याला माफी मिळत होती, पण ते निसटून गेले. पण आता कसं झालं, शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागला. आता संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकऱ्याला गोर नाही. तिकडे खताचे दर वाढलेले आहेत. 8 ते 12 वाजेपर्यंत 600 रुपये गाडीला हजेरी झालेली आहे, बायला 400 रुपये हजेरी झालेली आहे. शेतकरी खताचे दर वाढलेले आहेत. 3.5 आज एरिया पुन्हा 1846 4,500 रुपये ठेके गेलेले आहे. मग शेतकरी काय करणार? म्हणून शेतकऱ्याला ही महत्वाची कर्जमुक्ती आहे. कर्नाटकमध्ये सरकार बसलं, सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले, पहिले काँग्रेसचे होते, त्या पहिल्या टोकाला 2-2, 3-3 लाख रुपये झाले माफ. आता नवीन मुख्यमंत्री झाला, आता अजून 2-2 लाख रुपये माफ केले. तिकडे हैदराबाद राज्याच्या खाली कुठला मुख्यमंत्री, जयपाल रेड्डी तेलंगणा राज्यात, तिकडे 2-2, 3-3 लाख रुपये माफ केले. आपलं सरकार शेतकऱ्याला लायकीच नाही. हे सरकार व्यवसाय, व्यापारी, उद्योग, शिक्षक ह्या लायकी सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्याला लायकीच नाही. शेतकऱ्याला मालाला हमी भाव नाही. पाणीपट्टी मध्ये भरा म्हणलं, आता काय झालेलं आहे, आता इकडे लाईट 24 तास देतो म्हणलेलं होतं, आता शेतकऱ्याला 24 तास लाईट नाही. सिंगल बिल मी त्यात मी आता ऑटोमॅटिक पहिलं बिल आकारण जास्त व्हायला लागली मीटर बसवल्यामुळे. आता पहिलं काय व्हायला, आता ही वायर मध्ये नाही. आता काय करते, ऑटोमॅटिक लाईट जाते, ऑटोमॅटिक तुम्ही बिल भरा,
काय बिल येतं ऑनलाईन झाले त्यामुळे. बिल येतं बिल येते 2-3 हजार रुपये शेतकरी कुठून भरणार बरोबर आहे. खऱ्या अर्थानं या प्रतिक्रिया शेतकऱ्यांचा हा राग शेतकऱ्याचा सरकारविषयी इथल्या प्रशासनाविषयी बघायला मिळतोय. या ठिकाणी झालेला अभिजित पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन या ठिकाणी अनेक भागातून पंढरपूर, मंगळवेढा, माडा, सांगोला वेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी आले होते. तहसीलदार साहेबांना अशा पद्धतीचे पत्र दिले आणि मंगळवारपर्यंत अल्टिमेट देखील दिलाय. मंगळवारपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्याला सुरळीत लाईट केली नाही तर संपूर्ण MSEBच्या ठिकाणी किंवा त्याला ऑफिसला त्या ठिकाणी टाळं ठोकून अशा पद्धतीचं पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे. समोर येणारं अधिवेशन देखील तेवढंच महत्वाचं आहे. आबा या अधिवेशनामध्ये काय बोलणार आहेत हे देखील तेवढं बघणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, तहसील कार्यालय पंढरपूर.